आता कधी कधी दरवेळेला चांगलेच योग येतात का? नाही, वाईट योग पण येतात. आता वाईट योग ह्याचा अर्थ काय आहे की ॲडव्हर्स सिच्युएशन म्हणजे वाईट योग आपण म्हणतो. देवाकडे सुद्धा ना चांगल्या परिस्थिती देण्याचं एक बजेट ठरलेलं आहे. हो, कर्मकांड म्हणजे काय बेसिकली की तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे असं जर मी सांगितलं तर माझी काय किंमत आहे ज्योतिषी म्हणून? शून्य. उद्या तुझी वाट लागणार आहे हे सांगणं हे कर्मकांड आहे, पण उद्या तुझ्यावर परिस्थिती कठीण येणार आहे, तुला जास्ती सतर्कतेने वागायची गरज आहे हे सांगणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. वा. आदर्श ज्योतिषी हा आदर्श डॉक्टर सारखा असावा. सगळ्यात महत्वाचं त्या समोरच्या माणसाची परिस्थिती त्याला उत्तम करावी आणि समोरच्याच्या वृत्तीचा गैरफायदा घेऊ नये असा आदर्श ज्योतिषी असावा. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्फूर्तिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या आपल्या विशेष कार्यक्रमात मी कौस्तुभ दिवाण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण आदित्य ओक सोबत ज्योतिषशास्त्र अर्थात आयुष्यशास्त्र या विषयावरती एक चर्चा करायला घेतलेली होती. ती चर्चा कुठपर्यंत आली आहे हे तुम्ही आता छोट्याशा रशेसमध्ये तुम्ही बघितलेलं असेलच प्रीकॅपमध्ये. तर ती चर्चा अजिबात वेळ न दवडता आपण पुढे नेऊया. आदित्य, मागच्या भागात आपण इथे येऊन थांबलो होतो की शेवटी तुमच्या आयुष्यात काय काय योग आहेत, काय काय शक्यता आहेत हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र ढोबळमानानं सांगू शकतं आणि त्याला प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या कर्मानं कशी द्यायची यावरती तुमचं भविष्य ठरतं. अगदी बरोबर. बरोबर आहे. मग आता काही काही योग आलेले असतात आणि पत्रिका बघून ज्योतिषी सांगतो की हा अमुक अमुक योग आहे आणि याच्यावर तुम्ही असा असा उपाय करा. तर हे उपाय कशा प्रकारचे असतात, काय काय असतात आणि त्या उपायांचा खरोखर उपयोग किती होतो? अगदी बरोबर. आता ह्याच्यावरचं जे उत्तर आहे हे मी तुला दोन प्रकारे देऊ शकतो. एक सायंटिफिक मेथड आहे आणि दुसरी एक स्पिरिच्युअल मेथड आहे. बरं. म्हणजे एक आध्यात्मिक त्याच्यातला दृष्टिकोन आहे आणि त्यातला एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे. आता पहिला आपण शास्त्रीय दृष्टिकोनावर येऊया. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण गेल्या भागात तुला बसचं उदाहरण दिलं होतं की शिवनेरी आपण आलोय, पुण्यात तुला यायचंय आणि तू 1:30 पासनं बसमध्ये बसलाच नाहीस का? मला बस आवडलीच नाही, या बसचा काय रंग गेला होता, या बस अमुक अमुक वॉटेवर. सो बेसिकली चांगले योग असून सुद्धा कर्म न केल्यामुळे भविष्य चांगलं घडलेलं नाही हे आपण उदाहरण बघितलं. आता कधी कधी दरवेळेला चांगलेच योग येतात का? नाही, वाईट योग पण येतात. आता वाईट योग ह्याचा अर्थ काय आहे की ॲडव्हर्स सिच्युएशन म्हणजे वाईट योग आपण म्हणतो. की परत आपण आता ह्याच्यानंतरचं सगळे उदाहरणं हे शिवनेरीचंच घेऊया म्हणजे आपल्याला ते अॅनॉलॉजी ती आपली एक पक्की राहील, समजायला सोपं पडेल. समजा संध्याकाळी 6 वाजता कौस्तुभला ठाण्यात पोहोचायचंय, दुपारी 12 वाजता कौस्तुभ स्वारगेटला गेला. ही आपण हेच नाटक आपण आता कंटिन्यू करूया मुद्दा म्हणून. तर एक बघितलं की कौस्तुभनी कर्मच केलं नाही, योग चांगला आला आणि त्यामुळे साध्य झालं नाही. आता कौस्तुभ 12 वाजता स्वारगेटला पोहोचलाय आणि तिथे पोहोचल्यानंतर कळलं की आज शिवनेरीचा स्ट्राईक आहे. कौस्तुभ म्हणेल की मला 6 वाजता पोहोचायचंच आहे, ह्याच्यात बदल मी करूच शकत नाही. आता माझ्याकडे 6 तास उरलेत, शिवनेरीचा स्ट्राईक आहे आणि आता मला ह्याला पोचायचं आहे, ठाण्याला पोचायचं. आता कौस्तुभ काय काय मार्ग सुरू करेल? मग तो शिवशाहीचा ऑप्शन बघेल, नाही शिवशाहीचा पण स्ट्राईक आहे, AC बसचा स्ट्राईक आहे, मग तो लाल गाडी बघेल. मग तो म्हणेल जाऊ दे मरू दे, मला काहीतरी लोणावळापर्यंत सोडा कोणीतरी, मग तिथून मी ट्रेन करून कर्जतला जातो, मग तिथून मी ठाण्याला येतो. म्हणजे बेसिकली काय की ही ॲडव्हर्स परिस्थिती आल्यानंतर जेव्हा एखादा मनुष्य ठरवतो नाही परिस्थिती ॲडव्हर्स जरी असली तरी मला हे साध्य पूर्ण करायचंच आहे, म्हणून कौस्तुभ त्याच्या अवेलेबल कर्मापैकी 10च्या 10 गुण, म्हणजे मी 10 का म्हणतो की आपण जेव्हा ॲडव्हर्स 1 आणि मॅक्झिमम 10 असं जर आपण इंटेन्सिटी म्हटले, आपण जर परिस्थिती ॲडव्हर्स 1 आणि 10 आणि कर्म 1 आणि 10 म्हणजे निष्क्रियता म्हणजे 1, म्हणजे जो कौस्तुभ दिवाण शिवनेरीत बसला नाही असूनही म्हणजे 10 तेव्हा योग होता उत्तम आणि 1 कर्म झालं, म्हणजे 10 गुणिले 1 किती झाले? 10. म्हणजे 100त कौस्तुभने किती मिळवले? 10. 90 घालवले. कशामुळे घालवले? कर्माने घालवले. आता हीच परिस्थिती उलटी करू की एक आता इंटेन्सिटी आहे म्हणजे ॲडव्हर्स की आता वाहनच नाही. आता जेव्हा कौस्तुभ 10 कर्म करेल ऐक तेव्हा कौस्तुभला किती मिळणार आहेत? 10. म्हणजे 100त 10 मिळाले, परंतु घालवलेल्या कर्माने मिळालेले 10 आणि कमवलेल्या कर्माने मिळालेले 10 ह्याच्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो मी सांगतो.
घालवलेल्या कर्मानी कौस्तुभला 100त 100 मिळायचं पोटेन्शियल होतं. जर कौस्तुभनी पहिलीच शिवनेरी 1:30ची पकडली असती तर कौस्तुभ आरामात 6 वाजता पुण्याला ठाण्याला पोचला असता. म्हणजे उत्तम योग किंवा उत्तम फेवरेबल परिस्थिती आणि त्याला अतिशय उत्तम साजेचं कर्म 10 × 10 100/100 हे पोटेन्शियल असताना कौस्तुभनी फक्त 10च मिळवले कर्म घालवून. आता जेव्हा परिस्थिती ॲडव्हर्स आहे आणि कौस्तुभची 10 कर्म करायची तयारी आहे, याचा अर्थ परिस्थिती मॅक्झिमम 10 देणार आहे हे ठरलेलं आहे की कौस्तुभनी किती चांगलं कर्म केलं तरी 10च्या वर मिळणार नाहीयेत, पण ते 10 मिळवायचा पण हक्क कौस्तुभकडेच आहे. तिथे कौस्तुभनी जर 5च कर्म केलं तर कौस्तुभला किती मिळतील? 5 × 1 5. 5 × 1 5 × 5 म्हणजे 10 मिळण्याची क्षमता असताना सुद्धा कौस्तुभने तिकडे 5च मिळवले. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कायम परिस्थिती, की परिस्थिती बघून ह्या परिस्थितीचा मॅक्झिमम आउटपुट काय, तू कितीही तुझं उत्तम कर्म केलंस तरी ह्याच्यापेक्षा जास्ती होणार नाहीये हे एकदा कळल्यानंतर ते जे मिळवलेले मार्क असतात ते पैकीच्या पैकी मिळवल्याच्या इक्विव्हॅलंट असतात. त्यामुळे ॲडव्हर्स परिस्थिती जरी असली तरी आपण आपलं सर्वोच्च उत्तम कर्म करायला चुकायचं नाही हे निसर्ग आपल्याला सांगू इच्छितोय. मग आता कौस्तुभ म्हणाल, हे काय मीच गेलो आणि स्ट्राईक कसा झाला, हे काय माझं नशीब खराब एवढं, काल तर माझा मित्र इथे आला होता, तो मस्त 12 वाजता बसला आणि 6 वाजता पोचला आनंदात, माझ्याच का नशिबात हे आलंय. तर ह्याचा अर्थ असा असतो की हे बघ, सोपं सांगतो, सगळ्यांना सांगतो, म्हणजे देवाकडे सुद्धा ना चांगल्या परिस्थिती देण्याचं एक बजेट ठरलेलं आहे. हो, कंपनीमध्ये कसं असतं की मी एखाद्या डिपार्टमेंटला 5 लाख रुपये अलॉट केले, 5 लाखाचा खर्च कसा करतो याच्यावर त्या मॅनेजरची ऐपत ठरते की नाही, की कंपनीच्या त्या 5 लाखाचा खर्च कंपनीला किती फायदा झालाय त्याच्यावर, अरे ह्या माणसाने उत्तम केलं मस्त, याला पुढच्या वेळेला 6 लाख द्या रे. का? कारण तू तुझ्या त्या मॅनेजरने त्याच्या कर्माने सिद्ध केलं की हो, मला आलेली परिस्थितीचा मी सर्वोच्च चांगला वापर केला इन माय गिव्हन अवेलेबिलिटी. मग देव काय म्हणतो, चला याला 6 लाख द्या, पुढच्या वेळेला 10 द्या, पुढच्या वेळेला 12 द्या. बरं एखाद्या माणसाने नाही केला तर देव काय म्हणतात, याला दे रे, हा बघ चांगला करेल. सिम्पल आहे. सो जेव्हा आपण म्हणतो माझं नशीब खराब आहे, याचा अर्थ जेव्हा कधीतरी मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात असं चांगलं नशीब मिळालेलं असतं तेव्हा आपण ते कर्माने घालवलेलं असतं. म्हणून ह्या वेळेला देव आपल्याला म्हणतो की कळलं, मग आता याच्यावर उपाय काय, तर त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमचं उत्तम कर्म केलं तर पुढच्या वेळेला बजेट वाढवून मिळणार, नक्की मिळणार, 100% मिळणार. कारण का, जिथे आपल्याला नॅचरली बजेट वाढवून मिळालेलं आहे तिकडे आपण हा विचार नाही करत, मला आता का बजेट वाढवून मिळालंय. चांगल्या परिस्थितीत कोणीच नाही विचारत, अरे वा माझ्यावर एवढी चांगली परिस्थिती का आली, इतरांचं वाईट आणि माझं चांगलं का, असं कधीच नाही विचारत आपण. कारण का ती परिस्थिती आलीच ना, मग मी बरोबरच आहे ना, आली असं नसतं. तेव्हा तुम्ही चांगलं बजेट त्यामध्ये काम केलंय म्हणून तुम्हाला आता हे बजेट मिळालंय, पण ह्याचा अर्थ आता चांगली परिस्थिती आहे म्हणून तुम्ही निष्क्रिय राहिलात तर बजेट ह्याचंही कमी होणार आहे. त्यामुळे तात्पर्य काय, कर्म जसं कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. याचा खरा अर्थ काय आहे की आलेल्या परिस्थितीला तुझ्या सर्वोत्तम कर्माने तोंड देणं हीच निसर्गाची व्यवस्था आहे. मग त्याच्यातनं तुला आत्ता कमी फळ मिळेल, पुढच्या वेळेला बजेट वाढून मिळालं की फळ वाढलंय. आणि जी उत्तम परिस्थिती जी टिकवायची असली तर उत्तम परिस्थितीलाही उत्तम कर्मानेच उत्तर द्यायला लागतं. उत्तम परिस्थितीला कमी कर्माने उत्तर दिलं तर उत्तम परिस्थितीचं बरी परिस्थितीचं चांगलीवर, चांगलीचं वाईट, मग अतिवाईट असं बजेट कमी होऊ शकतं. हो, म्हणजे तो एक गमतीशीर किस्सा होताच ना, की तुला जर करोडपती व्हायचं असेल तर या माणसाकडे जा. का, तो तुम्हाला पैसे कमवून देतो का? नाही, तू आज अब्जपती आहेस, तुला अब्ज घालवून करोडपती करून देईल. करेक्ट, एक्झॅक्टली. त्यामुळे ही निसर्गाची व्यवस्था आहे की परिस्थिती ओळखा आणि परिस्थितीप्रमाणे तुमचं उत्तम कर्म करायला मात्र चुकू नका. चला, म्हणजे एक तर आपण हे अध्यारूतच धरून चालूया की उत्तम कर्माला पर्याय नाही. मग परिस्थिती कशी असो, परिस्थिती कशी असो किंवा तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असो वा नसो, तुम्ही जी कर्म करणार आहात त्याचेच तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत. आता तू हा एक शास्त्रीय भाग सांगितला जो 100% मी मान्य करतो.
जी स्पिरिच्युअल बाजू तू सांगणार आहेस त्याच्या बाबतीत सुद्धा मी काही प्रश्न उपस्थित करून ठेवतो, म्हणजे ते तुला फोड करून सांगताना किंवा उलगडून सांगताना कदाचित आम्हाला समजणं सोपं पडेल की ठीक आहे, कर्मसिद्धांत मान्य केला, मी ज्योतिषशास्त्रावर विश्वास सुद्धा ठेवला आणि आता मी माझ्या कर्मानं माझ्या दिशेनं प्रयत्न करत चाललेलो आहे, पण तरी अडथळे येतात. त्यावेळेला जेव्हा तुम्ही अमुक एका देवतेची उपासना करा किंवा अमुक आता नवग्रह स्तोत्र आहे, बरोबर, त्यातल्या तुम्ही अमुक एका ग्रहाचं तो जो श्लोक आहे तो 4000 7000 11000 तुम्ही जी काही आहे जपसंख्या करा, बरोबर, तपस्सिद्धी करा म्हणतात त्याला, ती तुम्ही तेवढा माळा जप करा, अमुक एका ग्रहाची शांत करा किंवा अमुक एका योगाची शांत करा असं म्हटलं जातं. काही म्हणजे आता हे सगळे उपाय काय असतात आणि ते कितपत समर्पक असतात? व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिक असण्याचा खूप मोठा काय म्हणतो फरक पडतो किंवा आध्यात्मिक असणं फार गरजेचं आहे. मुळात कुठच्याही गोष्टीचा उपाय जो आहे ना, हे ज्योतिषशास्त्र हे कुठच्याही पद्धतीचं गोळी नाही आहे. कळलं की नाही? पॅरासिटामॉल घेतली की ताप उतरला, आयबुप्रोफेन घेतली की पोट दुखायचं थांबलं किंवा वॉवेरन घेतली की गुडघे दुखायचे थांबले, ही ती गोळी नाही. बरं, आता याची साधी सोपी अॅनालॉजी सांगतो. जर एखाद्या माणसाच्या पत्रिकेत आपण एखादा कुयोग विचार करूया. कुयोग म्हणजे काय की ग्रहांची अशी परिस्थिती असते, म्हणजे अशी पोझिशनिंग असतं की ज्याचं निरीक्षण परिमाणानुसार की हे असं असेल तर बाबा काही तुझ्या आयुष्यात फार चांगली परिस्थिती काही पर्टिक्युलर ठिकाणी येत नाही, की माझं नोकरीत काही होतच नाही, मला नोकरीत संधीच मिळत नाही चांगली, याची परिस्थिती मूळ ग्रह परिस्थिती असते, पोझिशन. म्हणजे जसं मी म्हटल्याप्रमाणे की त्याला देवाने त्या नोकरीच्या परिस्थितीत 3च मार्क दिलेले आहेत. मग तू 10 जरी कर्म केलंस तरी तुला 100त 30च मिळणार आहेत. मग तुला ते 70 मिळवणारे, 80 मिळवणारे, 90 मिळवणारे दिसतात. अरे ह्याला बघ तेवढीच मेहनत करून 90 मिळतात, मला तेवढीच मेहनत करून 30 मिळतात. कारण का? परिस्थितीने तुला मार्कच त्याच्यात कमी दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हा, म्हणजे ही वस्तुस्थिती थोडीशी आणखीन एक्सप्लेन करण्यासाठी कदाचित मी असं उदाहरण देईन की शेतकरी आहे, या गावातला आहे आणि त्या गावातला आहे, त्या गावात पाणी मुबलक आहे आणि या गावात दुष्काळ पडला आहे. अरे मग त्याच्याकडे दुष्काळ नको, या गावात पाणी कमी आहे असं. बरं, पाणी कमी असं समजून चालूया, बरोबर, की त्या गावात पाणी मुबलक आहे, या गावात पाणी कमी आहे. पण बाबा मग माझ्याकडेच का पाणी कमी, हा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा तुम्ही त्या कर्माला ते पाणी कसं वाढवता येईल किंवा असलेल्या पाण्यात मॅक्झिमम पीक कसं आणि मग त्याच्याकडे पाणी जास्त आहे म्हणून तो जास्ती पीक काढतो, असं आपण नॉर्मली ही तुलना होतेच. जसं मी म्हटल्याप्रमाणे त्याला 80 मिळतात, मला 30च मिळाले, असं का? मी पण तेच काम करतो, तो पण तेच काम करतो. ह्याचं साधं सोपं सरळ उत्तर असं आहे की देवाने तुला ह्याच्यात 3च मार्क दिलेत, देवाने तुला त्याच्यात 8 मार्क गेलेत. का दिलेत हे आत्ता आपण ह्याच्यावर चर्चा नको करूया तुर्तास. ओके. मग आता या परिस्थितीमध्ये हीच परिस्थिती म्हणजे ग्रह परिस्थिती म्हणतो मी. आपण जगात असा एक सिद्धांत मानतो की एकाच वेळेला एका सेकंदाला जगात 7 माणसं जन्माला येतात. बरं, असं शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की जगभरामध्ये आत्ता प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठेतरी 7 व्यक्ती जन्माला येत असतात. किमान 7. त्याच्यापैकी आपण असं मानून चालू की त्याच्यातल्या 2 तरी व्यक्ती एका मिनिटात एका वेळेला 2 व्यक्ती, म्हणजे आपण जर 7 सेकंद 42 420 माणसं मिनिटात जन्माला येतात असं जर आपण मान्य केलं एका मिनिटात, तर त्याच्यातल्या 2 व्यक्ती कदाचित भारतात एकाच वेळेला जन्माला येत असतील. बघा, मी फक्त त्याची प्रोबॅबिलिटी एकदम नाही के बराबर करून टाकतोय. म्हणजे 7तल्या 2 नाही म्हणते मी, मिनिटात येणारा 420 पैकी 2. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला त्या दोन्ही माणसांच्या पत्रिकेमध्ये की एकच प्रकारचा योग झाला. आता एक मनुष्य तमिळनाडूत जन्माला आलाय, एक मनुष्य पंजाबमध्ये जन्माला आलाय. म्हणजे परत या दोघांच्या आंतरिक आणि बाह्य परिस्थितीत फरक झाला. बरोबर आहे. मग आता असा कुठचा कॉमन उपाय असू शकतो ज्याच्याने येणाऱ्या परिस्थितीची इंटेन्सिटी कमी होईल, जो या दोघांवर वर्क करेल? असा उपाय नाही. बरं, तसंच पंजाबच्या जवळ 30 किलोमीटर पलीकडे गेले की लाहोर आहे. हो, तिथे 2 माणसं जन्माला आली, एक तिकडच्या धर्मात आला, एक इकडच्या धर्मात आला. दोघांच्या परिस्थितीत तीच परिस्थिती आहे. मग तिकडच्या धर्माच्या माणसाला येऊन सांगायचं नाशिकला येऊन नारायण नागबळकर, किंवा इकडच्या माणसाला जाऊन सांगायचं मक्केत जा आणि तिकडे जाऊन चादर चढव, कारण आमच्याकडे असं करतात हो आणि त्यांच्याकडे असं करतात. त्याच्यामुळे गोळी सिस्टीम नसल्यामुळे हे जे तात्कालिक उपाय आहेत ह्याच्यानी पत्रिकेतल्या योगांवर काहीही फरक पडत नाही. अच्छा. किंवा फरक पडत असला तरी त्याचं कुठचंही सायंटिफिक उदाहरण नाहीये. पडत असला तर तो आपण प्लासिबो इफेक्टच म्हणू शकतो. येस.
मला नोकरीमध्ये चांगली परिस्थिती मिळत नाही, ही जर परिस्थिती जन्माला असेल आणि मी अमुक अमुक योग केलं, मी अमुक अमुक केलं आणि त्याच्यामुळे अरे मला प्रमोशन मिळालं, ह्याचा कुठचाही सायंटिफिक डेटा दुर्दैवाने उपलब्ध नाही. आणि कदाचित ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारी माणसं या माझ्या विधानावर काय म्हणतो आक्षेपही घेतील आणि घेणारच आहेत, मला माहिती आहे. पण वी कॅन ॲग्री टू डिसॲग्री, दॅट इज ओके. त्याच्यामुळे असा योग नाही. मग का हे असं लोक मग का हे असे उपाय सुचवले जातात किंवा ह्याचा नक्की परत हे काय. तर आपण जेव्हा मनापासून हे मान्य करतो की हो अशी कुठची तरी एक सुपर पॉवर शक्ती आहे, ज्याला आपण निसर्ग म्हणू, ज्याला आपण परमेश्वर म्हणू, ज्याला आपण परमात्मा म्हणू, ज्याला आपण स्वामी समर्थ म्हणू, आपण काय तुम्हाला ज्या माणसाला ज्या गोष्टीवर जी सुपर नॅचरल पॉवर वाटते आणि त्या सुपर नॅचरल पॉवरचं तुम्ही जसं आपण म्हणतो की तुम्ही स्मरण करा, चांगल्या अवस्थेतही करा, वाईट अवस्थेतही करा, असं जर तुम्ही करत असलात तर त्या सुपर पॉवरच्या तुमच्या असलेल्या विश्वासामुळे ही परिस्थितीची इंटेन्सिटी कमी होते, हे मात्र खरं आहे. पण ते तात्कालिकरित्या करून होत नाही. म्हणजे खरं बघितलं तर हा ऍक्च्युली सायकोलॉजीचाच भाग झाला. परंतु ती जी आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आत्ता डिस्कवरी लागली, असा शोध लागला. उद्या सूर्य कोणातरी फिरतो, अजून पुढे कोण फिरतं, अजून पुढे कोण फिरतं. म्हणजे काय झालं की कोणाला तरी कंट्रोल करायला कोणीतरी आहे, कोणाला तरी कंट्रोल करायला कोणीतरी आहे, कोणाला तरी कंट्रोल करायला कोणीतरी आहे. हे मोठं सायकल चेंज होत नाही ना. सो आपण ऍटलिस्ट आपल्याला कोणीतरी कंट्रोल करतंय ही भावना ठेवून त्या माणसाला सर लक्ष असू द्या एवढं जरी म्हटलं ना तरी तो कंट्रोल करणारा मनुष्य ओके ठीक आहे हे म्हणू शकतो ना. आपल्याला जेव्हा कापतं साधं बेसिकली तेव्हा मेंदू तेव्हा काय त्या तिकडच्या टिश्यूचं काय रिॲक्शन असते मेडिकल, की पहिल्यांदा ते मेंदूपर्यंत कळवतात की इथे इंजुरी झाली. मग मेंदू काय म्हणतो, अच्छा काय किती इंजुरी झाली, अच्छा एवढंच झालं ना, ठीक आहे मग मी तुला एक कुमक पाठवतो. मग ती कुमक तिकडे येते आणि ती गोष्ट रिपेअर करते. आता ते रिपेअर केल्यानंतर सुद्धा तो मनुष्य कुरकुर करत राहिला, अरे मलाच का आपल्या मला मेंदूला तेवढं एकच काम आहे का रे त्या ह्याकडे बघायचं. परमेश्वराचं पण असंच आहे ना, तुम्ही जर त्याच्याकडे प्रार्थना केली तर तो तुम्हाला मदत करणार येऊन. तो काय आयुष्यभर तुमच्यासाठी वाट नाही बघत बसलाय की याच्यावर कधी वाईट परिस्थिती येते आणि मी याला कधी मदत पाठवतोय म्हणून. सो तुझी प्रार्थना तिथे पोचायला तुझी ती आधी मनापासून झाली पाहिजे. आणि आता अच्छा याला त्रास झालाय म्हणून माझ्याकडे येतोय, कशाला कोण मदत करेल. एरवी वर्षभर मेसेज करत नाहीस, आत्ता बरोबर कष्ट झाल्यानंतर ते माझं बँकेचं लोन आहे कौस्तुभ जरा तुझी ती ओळख आहे ना जरा बघतोस का रे. कौस्तुभ म्हणाला का करू मी तुझं. इतकी जसं म्हटलं तसं ग्रह चालतात तशीच ही व्यवस्था चालते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मनापासून कायम त्या शक्तीचं स्मरण करत नाही तोपर्यंत त्या तुमच्यावर आलेल्या परिस्थितीचं निवारण होत नाही आपण म्हणतो. त्यामुळे गोळी सिस्टीमनी गोष्टी इथे वर करत नाहीत, ह्या तुम्हाला आतूनच जन्माला घालायला लागतात आणि त्या आतूनच पोसायला लागतात आणि त्या सांभाळायला लागतात, तरच ती स्पिरिच्युअलिटी वर्क होते. आता या सगळ्या चर्चेला धरून मी आता तुला विनंती करतो की या ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत 4 मुद्द्यांच्या बाबतीत काटेकोर फरक आम्हाला स्पष्ट करून दाखव. बरं, किंवा स्पष्ट करून सांग, समजावून सांग. ते 4 घटक म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा, कर्मकांड ते थोतांड. वा क्या बात आहे. आपण पहिल्या 2 मुद्द्यांवर येऊया, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आणि याच्यावर खूप सारा उहापोह बरीच वर्ष होतोय, बरीच वर्ष कशाला मी म्हणेन 500 वर्ष होतोय. आणि त्याच्यावर काय म्हणतो फेवरेबल संस्था ह्या श्रद्धेच्या बाजूने आहेत, फेवरेबल संस्था अंधश्रद्धेच्या बाजूने आहेत. त्याच्यावर एकमेकांचे काय म्हणतो खडाजंगी चालू असते, कोण बरोबर कोण चूक, कोण असं कोण तसं. परंतु या सगळ्याच्या आणि एकमेकांना म्हणजे या शास्त्राला आव्हान देणं सुद्धा चालू असतं. अगदी बरोबर आहे. आता परत मी आत्ता मला असं वाटतं की आपण आत्तापर्यंत जे काही गेल्या भाग आणि या भागात बोलतो हे फक्त सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हने आपण बोलतोय, कारण हे आपण शास्त्र म्हटल्यानंतर तिकडे सायन्स यायला पाहिजे. मला वाटतं या वाक्याला या सगळ्या चर्चेमध्ये कुठेही शून्य मार्क आहेत, कारण का मला वाटतं याला थोडं कमी थोडं जास्त असं नसतं, त्याला प्रमाण पाहिजे काहीतरी, बरोबर. त्यामुळे आपण सायंटिफिक दृष्ट्या बोलत असताना आपण पहिल्यांदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याचे आपल्याला भेद करता येतोय का, किंवा हे आपल्याला विषय सोपे करून मांडता येतात का, हे आपण पहिल्यांदा बघूया. ओके, आपण पहिल्यांदा श्रद्धा ह्या विषयावर येऊया. श्रद्धा म्हणजे काय, मोठा जर आता तुला कौस्तुभ विचारलं की कौस्तुभ
तुझी कोणावर श्रद्धा आहे, तर आपण कुठचाही म्हणू शकतो माझी स्वामींवर श्रद्धा आहे, माझी श्रीरामांवर श्रद्धा आहे, माझी कृष्णावर श्रद्धा आहे, माझी अमुक अमुक XYZ ABC श्रद्धा आहे, माझी आमचे ते मराठे साहेब आहेत ना त्यांच्यावर पण माझी श्रद्धा आहे. ओके, म्हणजे आपण आता परमेश्वरापासून माणसापर्यंत आलो. आपली आईवर श्रद्धा असते का रे? अर्थात असते, बरोबर आहे. वडिलांवर श्रद्धा असते. आपण असं म्हणतो की तुझी कोणावर श्रद्धा आहे, आपण चुकून तरी असं म्हणतो की पहिल्यांदा की माझी आईवर श्रद्धा आहे. नाही, आपण काय म्हणतो, नाही माझी स्वामींवर श्रद्धा आहे. ओके, म्हणजे आता ह्याच्यात महत्त्वाच्या पायऱ्या काय झाल्या की सगळ्यात महत्त्वाची पायरी श्रद्धा असण्याची, हा त्या ज्याच्यावर तुमची श्रद्धा असायला हवी आहे किंवा होणार आहे त्या व्यक्तीशी किंवा त्या शक्तीशी तुमचा पहिला संपर्क झाला पाहिजे. संपर्क होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचं सुद्धा पहिलं पाऊल चढत नाही. कौस्तुभ माझा चांगला मित्र आहे हे सिद्ध कधी झालं? जेव्हा पहिल्यांदा कौस्तुभचा आणि माझा संपर्क झाला की अरे अरे कौस्तुभ, हाय मी आदित्य, अरे कौस्तुभ काय करतोस, अरे मी ऍक्टर आहे, अरे काय मी पेटी वाजतो, अरे वा मस्त, काय करतो संध्याकाळी, मग स्टुडिओत होतोस का, गप्पा मारूया का, ओके चला. मग आम्ही एकत्र बसलो, मग आम्ही 2 पुस्तकं एकत्र केली, मग आम्ही एका कंपनीसाठी आपण हे केलं काय ऑडिओ बुक्स केले, कामाला सुरुवात केली. मग मला कौस्तुभ दिवाणला आदित्य ओक हे कळायला लागले. मग हा संपर्क आमचा वाढायला लागला. सो पहिली पायरी संपर्काची आपण क्रॉस करून आता प्रवास आपला पुढे सुरू झाल्यानंतर कौस्तुभ, अरे काय झाले ना, ॲक्च्युली आज मी येणार होतो कामाला पण ना जरा घरी ना माझ्या जरा आईची तब्येत खराब आहे रे आज, त्यामुळे आजचं जरा आपण कॅन्सल करूया. अरे हो ठीक आहे नो प्रॉब्लेम, कॅन्सल करूया. अहो, अनुभव. संपर्काच्या पुढची पायरी असते ती अनुभवाची असते. अनुभव झाल्यानंतर तो एक चांगला तरी असतो किंवा तो वाईट तरी असतो. अरे नाही कौस्तुभ चांगला वाटला होता रे, कसा वागला बघ ना. अनुभव चुकला, मग अनुभव चांगला आला. मग अनुभव जेव्हा खूप वेळा चांगला येतो तेव्हा त्या अनुभवाची तिसरी पायरी ही श्रद्धा असते. म्हणजे माझ्या गाठीशी कौस्तुभचे 100 चांगले अनुभव आहेत म्हटल्यानंतर कौस्तुभनी मला जर फोन करून सांगितलं, अरे तुला काय झालं, तू काल काय झालं रे, अरे माझं पोट दुखत होतं, हो ना एक काम कर ना ही गोळी घे ना, अरे मला बरं वाटलं होतं तुला पण बरं वाटेल, हो का बरं वाटलं होतं का, चल मी जी गोळी घेतो. मी डॉक्टरला विचारायला जात नाही, मी कोणालाही कौस्तुभ सांगतोय ना मी गोळी घेतली. अनुभव प्रामाण्यावर आलेली श्रद्धा, विश्वास. ओके, मग हा विश्वास किंवा ही श्रद्धा ही अनुभवावर आलेली असल्यामुळे हा माझा अनुभव आहे, ही माझी श्रद्धा कौस्तुभवर आहे. ही श्रद्धा समोरच्या माणसाची कौस्तुभवर का असेल? कारण त्याला कौस्तुभचा अनुभवच आलेला नाहीये. जर त्याला कौस्तुभचा अनुभवच आलेला नाहीये तर जी श्रद्धा मी कौस्तुभवर ठेवली ती त्या माणसासाठी अंधश्रद्धा झाली. की तू काय त्याच्यावर ठेवतोस, कारण त्याच्यासाठी ती आंधळी झाली. कारण त्याला तो माझा संपर्क अनुभव श्रद्धा या प्रवासाचा पार्टनर्स नसल्यामुळे त्याला ती माहिती नसते. त्यामुळे समोरच्या माणसाची श्रद्धा जर तुम्हाला जोखायची असेल तर समोरच्या माणसाचा संपर्क अनुभव श्रद्धा ह्या प्रवासात सामील व्हा, मग तुम्हाला कळेल ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे. संपर्क अनुभव प्रवासात पण अंधश्रद्धा होऊच शकते. हो, कौस्तुभ दिवाणला मला फसवायचंच आहे त्यामुळे कौस्तुभ चांगला वागतोय हे होऊच शकतं, असं नाहीच आहे. पण कळलं की नाही, म्हणजे ह्या प्रवासात चांगली श्रद्धा बसेल सर, पण श्रद्धा बसायची असेल तर संपर्क अनुभव आणि श्रद्धा या प्रवासामध्ये प्रवेश करावाच लागतो. आणि तू जसं तिसऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिलंस, तिसरी व्यक्ती थेट माझ्याबद्दल श्रद्धा बाळगून नसेल, कारण संपर्क अनुभव आणि श्रद्धा हा प्रवासच घडलेला नाही. बरोबर आहे. पण तोच प्रवास समजा त्या व्यक्तीचा तुझ्याबाबत घडला असेल, करेक्ट, त्याची तुझ्यावर श्रद्धा आहे, बरोबर, आणि मी ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो तो कुणावर तरी श्रद्धा ठेवतो, म्हणून A = B, B = C, म्हणून A = C घडण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यात तिसरा पण पॅरामीटर की कौस्तुभ दिवाणला फसवायचाच आहे आदित्यला, त्यामुळे मी संपर्क अनुभव श्रद्धा मारे कौस्तुभ मस्त, कौस्तुभ चांगला मित्र आहे, आणि कौस्तुभ दिवाणचं C माणसाशी संपर्क अनुभव श्रद्धा करून फसवून झालेला आहे. त्यामुळे C ची कौस्तुभवर अंधश्रद्धा आहे. तो म्हणतो अरे हा फ्रॉड, तुझी अंधश्रद्धा आहे, हा फ्रॉड आहे, तुला दिसत नाही, माझ्याबद्दल डोळा श्रद्धा आहे, तुझी अंधश्रद्धा तो प्रयत्न करतोय आणि मला ती श्रद्धा वाटते. कारण का अजून कौस्तुभचा मला फसवल्याचा अनुभव न आल्यामुळे जी माझी श्रद्धा मला श्रद्धा वाटते, जी ऍक्च्युली अंधश्रद्धा आहे, जी खरी पण आहे, ती मला त्याच्याबद्दल C माणसाबद्दल मला राग येतो. तू काय रे अंधश्रद्धा म्हणतोस, कौस्तुभ ते चांगला आहे.
त्यामुळे आपल्याकडे एक सोपी म्हणे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे शहाणपण किती शिकवायला गेलं कोणालाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतलं, तरी स्वतः फटका किंवा कौतुकाची थाप किंवा आशीर्वाद काहीही खाल्ल्याशिवाय ती श्रद्धाही म्हणू नये आणि ती अंधश्रद्धाही म्हणू नये. संगतीला जेवावं पंक्तीला जेवावं तेव्हा सगळं व्यवस्थित कळतं. आता आपण कर्मकांडावर येऊया. कर्मकांड म्हणजे काय बेसिकली, की तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे असं जर मी सांगितलं तर माझी काय किंमत आहे ज्योतिषी म्हणून? शून्य. याला कर्मकांड म्हणतात. सिंपल. कौस्तुभ, परत आपलं शिवनेरीचं उदाहरण. 6 वाजता तुला ठाण्यात पोचायचंय. गुरुजी मी काय करू? कौस्तुभ, तू ना 1:45ची बस घे. 1:45ची बस घेऊ? बरं. कौस्तुभ शिवनेरीत जातो, सॉरी स्वारगेटला जातो. कौस्तुभ, कितीची बस आहे? 1:30ची आहे. पुढची 2ची आहे. आई ग, गुरुजी म्हणले 1:45ची आहे. आता काय करू? बरोबर की नाही? गुरुजीने काय सांगितलंय? 1:45ची. हे काय म्हणतात 1:30ची आणि 2ची. आता काय करू? गुरुजी हे म्हणतात 1:45ची आहे. 1:45ची बसच नाही आहे. नाही कशी? तुझ्या पत्रिकेप्रमाणे तुला 1:45चीच बस घ्यायला पाहिजे. 1:30ची आणि 2ची घेऊन तुला फायदाचा नाही आहे. मग काय करू मी? थांब सांगतो तुला. मग कौस्तुभ 1:30ची बस घालवतो, 2ची बस घालवतो. कारण का 1:45ची नाही आहे ना. मग 2:30 वाजता गुरुजींना फोन करतो. गुरुजी म्हणतात अच्छा गेली का? एक काम कर, टॅक्सी कर आणि ठाण्याला जा, ते तुझ्यासाठी उत्तम आहे. अरे म्हणजे 625 रुपयात गेला असतास ते आता 2525 रुपये करून जातोयस. पण ह्याच्यात झालं काय आहे? हां, गुरुजींनी सांगितलं 1:45ची बस पाहिजे होती, नाही मिळाली. पण बरं 6 वाजता वेळेत पोचलो मी ठाण्याला, कॅबमध्ये अगदी सेफली पोचलो मी. काय गरज आहे? 1:30ची बस पोचली नाही, 2ची बस पोचली नाही, पण 2:30ची बस पण पोचली आणि तूही टॅक्सीने पोचलास. ह्याच्यात झालं काय आहे? ह्याच्यात कौस्तुभचं आयुष्य कौस्तुभच्या हातात आहे एवढं फक्त त्याला सांगितलं गेलं नाही. कौस्तुभचं आयुष्य कोणाच्या तरी दुसऱ्या हातात आहे आणि तो सांगतोय म्हणून कौस्तुभचं आयुष्य नीट चाललेलं आहे. हे जे केलं जातं ह्याला कर्मकांड. गुरुजींनी बरोबर स्वतःचं महत्व वाढवून ठेवलं, हे कर्मकांड. त्यामुळे मी अतिशय बोल्ड विधान करतो की ज्योतिषशास्त्र हे कितीही मार्गदर्शक शास्त्र असलं तरी ज्योतिषशास्त्राची पत्रिका वाईट आहे. कारण का, जसं मी हार्मोनियम वाजवताना सांगतो की पेटीवर हात टाकण्यापेक्षा पेटीवरनं हात काढण्याला जास्ती महत्व आहे, तसं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी समोरच्याचं भलं आपल्याला करायचं आहे ही भावना ठेवून समोरच्याला सल्ला देणं हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. त्याच्यातनं व्यावसायिक फायदा जो असणार, त्याच्यातनं व्यावसायिक फायदा जो होतो तो होणारच आहे. तो होणारच आहे. मी जादूच्या पेटीमध्ये पेटीवरनं हात टाकण्यापेक्षा पेटीवरनं हात काढण्याला महत्व, हे वाक्य नाही घेतलं तरी माझं मानधन मला मिळालेलं आहे. हे वाक्य मी जर नाही घेतलं तर मला कोणी आयोजक येऊन सांगणार नाहीये की हो तुम्ही आज सर ते एक वाक्य म्हणला नाहीत ना. पण हा माझ्यातला प्रामाणिकपणा आहे की मला हे लोकांना सांगायला पाहिजे की अरे तुम्हाला जर चांगली पेटी वाजवायची असेल तर पेटीवरनं हात टाकण्यापेक्षा पेटीवरनं हात काढण्याला जास्ती महत्व आहे. तसं पत्रिका वाचन करताना समोरच्याचं भलं झालं पाहिजे ही भावना जोपर्यंत मनात ठेवत नाही कोणी मनुष्य, तोपर्यंत हे कर्मकांड आणि ह्या गोष्टी संपणारच नाहीयेत. कारण जेव्हा कौस्तुभला कळेल की अरे हो 1:30ची बस पकडून मी 6 वाजता वेळेत गेलो, तेव्हा कौस्तुभच्या लक्षात येईल की ओके मला आलेली परिस्थिती उत्तम कळली, मला माझ्या कर्माचे चॉईसेस मिळाले की 1:30 पण आहे, 2 पण आहे, 2:30 पण आहे, त्याच्यातलं मी एक कर्म निवडलं आणि ह्या दोघांचा गुणा करून मी वेळेत ठाण्यात पोचलो. याचा अर्थ मला सांगणाऱ्या त्या XYZ ज्योतिषाने काय केलं की मला येणारी परिस्थिती जेव्हा कौस्तुभला उत्तम कळली तेव्हा कौस्तुभचं आयुष्य खऱ्या अर्थाने उत्तम झालं. जर कौस्तुभला 6 वाजता ठाण्याला पोचायचंय, त्यामुळे म्हणजे उशिरात 2 पर्यंत तरी पुण्यातून हलायलाच हवं हे सांगायला खरं तर ज्योतिषाची गरज नाही. पण कौस्तुभ 12 वाजता ज्योतिषाकडे गेला आणि ज्योतिषाला कळलं की 2 तास आहेत, आता याला या योगावर खेळवूया आणि आपण आपलं महत्व वाढवून घेऊया. हे कर्मकांड हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. असं होऊ नये. आणि आपण सुदैवाने किंवा दुर्दैवाने असं होताना बऱ्याचदा बघतो. आणि याला दुसरंही कारण आहे कौस्तुभ महत्वाचं. म्हणजे मी फक्त ही एक बाजू जशी म्हणतोय की अशा प्रकारची प्रॅक्टिस केली जाते असं म्हणताना दुसरंही कारण असं आहे ना की भारतामध्ये ना इलिटरसीचं प्रमाण प्रचंड आहे. आपली सगळी जी शास्त्रविद्या ज्या आहेत ना त्या मौखिक पद्धतीने दिल्या गेल्यात एवढी असंख्य वर्ष. आणि याचं कारण सिंपल होतं की जेव्हा आता एखादा गुरु जेव्हा एखाद्या शिष्याला गाणं शिकवतो तर त्या गुरुला हे कळतं की अरे ह्याच्या गळ्यामध्ये सॉलिड दम आहे,
अप्रतिम ह्याला देवाने देऊन पाठवलंय, पण त्याची कदाचित ती शास्त्र समजून घ्यायची बुद्धीची कुवत तेवढी नसेल. हा, जसं निखिल फाटक आपल्या इंटरव्ह्यूत म्हटलं होतं की रेडी रेफरन्स तुमच्याकडे आहे तुमची कळायची कुवत झाल्यानंतर. याचं कारण असं आहे की तेव्हा तुमची ही बुद्धीची क्षमताच नाहीये गुरुजी काय सांगतात ते कळून घ्यायची. त्याचप्रमाणे बऱ्याच लोक दुर्दैवाने का होईना हे खरोखर चांगली मनात काम करण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थितीच्या दबावाखाली खूप पिचले गेलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या भारतातल्या 70-80% समाजाची हीच व्यथा आहे असून. सो त्यावेळेला होतं काय, बुडत्याला काडीचा आधार या तत्वावर की कोणीतरी माझं काहीतरी सांगतंय आणि माझं काहीतरी त्यातलं भलं होणार नाही, ही अतिशय भाबडी आशा लोकांच्या मनात असते. आणि त्याचाच गैरफायदा घेणारेही लोक आहेत आणि अर्थात त्याचा लोकांना फायदा करून देणारेही लोक आहेत. परंतु जेव्हा गैरफायदा करून घेणारे लोक समाजात येतात किंवा असतात तेव्हा ह्या क्रियांना जास्ती काय म्हणतो आपण महत्त्व दिलं जातं. ह्याच्यापेक्षा परे जर अशा पिचलेल्या माणसाला जर आपण सांगू शकलो की बाबा ऐक, ही अशी अशी परिस्थिती आहे, सध्या हे असं असंच होणार आहे, अजून पुढची 3 वर्ष तुझी त्रासाची आहेत, त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील, त्यामुळे आता मिरॅकलची अपेक्षा ठेवू नकोस. चमत्कार हा उद्या सकाळी होणारा नाहीये गोष्ट, आणि प्रत्येकाला चमत्काराचं क्रेज असतं. जसं आपण तू पहिल्या भागाच्या म्हटलं की मेरा क्या होगा, भविष्याचं काय, तर तसं ते होतं. त्यामुळे हे कर्मकांड आणि थोतांड वाढवलं जातं आणि ते वाढवलं जाऊ नये आणि त्या माणसाचंही चांगलं व्हावं या भावनेतनं आपण त्याचं वाचन करावं असं मी एक काय म्हणतो प्रांजळ माझं मत याच्यामध्ये सांगू इच्छित. वा वा वा. आणि मेरा क्या होगा किंवा उद्या काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर कुणालाच अरे उद्या तुझी वाट लागणार हे प्रांजळपणे सांगितलं तर ते कुणालाही ऐकायला आवडत नसतं. असं मी म्हणतो ना, उद्या तुझी वाट लागणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा झाला की तुझ्या कर्मावरच तुझा विश्वास नाही हे तुला मी सांगून टाकतोय ना. आपण परत तिथे आलो ना, उद्या परिस्थिती अवघड आहे, तुला नीट वागायला लागते पण नीट वाग तर कमी लागेल. एक्झॅक्टली असं जर सांगितलं त्या माणसाला हुरूप नाही का येणार. बरोबर आहे. उद्या कौस्तुभ तुझं 24 जुलै तुझं लग्न झालंय मला माहितीये, पण 24 जुलै 2017 तुझं लग्न होणार. अरे कसं होईल, मला काहीतरी स्वतःहून कर्म करायला नको का, आधी बेसिक एक मुलगी तरी बघायला पाहिजे लग्न करण्यासाठी. असं आहे ते. त्यामुळे उद्या तुझी वाट लागणार आहे हे सांगणं हे कर्मकांड आहे, पण उद्या तुझ्यावर परिस्थिती कठीण येणार आहे, तुला जास्ती सतर्कतेने वागायची गरज आहे हे सांगणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. वा. मग आता इतक्या प्रॅक्टिकली आणि इतक्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलं तर ते खरं ज्योतिषशास्त्र ठरू शकतं. पण मग तू आता ज्या बाकीच्या उपायांचं आपण म्हटलंच की ते कसे कर्मकांडाकडे जाऊ शकतात हेही आपण म्हटलं, पण आता परत तुला पुन्हा एक शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रश्न विचारतो की ज्योतिषशास्त्रासोबत तुझा रत्नशास्त्र म्हणजे जेमॉलॉजी ह्याच्यावरचा पण अभ्यास आहे, म्हणजे तू तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहेस, डिग्री घेतलेली, तू त्याची पदवी घेतलेली आहेस, त्याचाही तू सायंटिफिक अभ्यास केलेला आहेस. मग ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा जो संबंध जोडला जातो किंवा तुमच्या नशिबात हा किंवा तुमच्या पत्रिकेत असा योग आहे, तुम्ही हे अमुक अमुक रत्न धारण करा आणि त्याचं हे जे काही सोपस्कर आहेत ते करा, त्याच्यानुसार तुम्हाला फलित मिळेल, ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि मग त्याचे निकष काय आहेत, ते कितपत प्रभावी ठरू शकतं. बरोबर. मुळात ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र हे 2 संपूर्णपणे वेगळे विषय आहेत. रत्नशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर खड्याची नैसर्गिक उत्पत्ती, त्या खड्याच्या नैसर्गिक प्रॉपर्टीज आपण ज्याला म्हणू, म्हणजे गुणधर्म म्हणू, त्या खड्या ओळखण्याचे गुणधर्म, त्या खड्याच्या सायंटिफिक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्या खड्याच्या केमिकल रिॲक्शन्स, त्या खड्यामध्ये असलेले अणुरेणूची त्यांची रचना, त्या खड्याची भौमितिक रचना, ह्या सगळ्या रचनेचा अभ्यास करतो, त्याला आपण जेमॉलॉजी किंवा रत्नशास्त्र म्हणतो. याचा आणि ज्योतिषशास्त्राचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. बरं. ओके. आता मुळात रत्न धारण करा हे जेव्हा ज्योतिषाकडनं सांगितलं जातं याच्या मागे महत्त्वाचं कारण असं असतं की जसं मी म्हटलं त्याप्रमाणे की एखाद्या माणसाला नोकरीमध्ये प्रगतीच होत नाहीये, तर नोकरीच्या त्याच्या ज्या काही योगांमुळे जे काही 2 ग्रहांचा एकमेकांचा शेकहँड चुकलाय की दे ॲग्री टू डिसॲग्री, म्हणून होतं काय की ज्याच्यात चुकलाय त्या घराची ती वाट लावतात, म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये. तर व्यासमुनीने जेव्हा नवग्रह स्तोत्र लिहिलं काही 1000 वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी काय दुर्बिणीतनं सूर्य बघितला नाही, तेव्हा त्यांनी काय दुर्बिणीतनं राहू बघितला नाही, त्यांनी दुर्बिणीतनं काय शनी बघितला नाही. मग त्यांना कसं कळलं रे छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम, जणू काय सूर्याची छायाच तिथे पडली, इतका तो निळाशार दिसतो. हे त्यांना कदाचित ती आंतरदृष्टी त्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे ती काय म्हणतो आध्यात्मिक शक्ती असेल जेणेकरून त्यांना त्या ग्रहाचं रूप दिसलं
आणि ते रूप दिसल्यानंतर त्या ग्रहाच्या ज्या नैसर्गिक प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीला समान असणारा पृथ्वीच्या पोटातनं नैसर्गिकरित्या जन्माला येणारं रत्न म्हणून त्या ग्रहाला त्या रत्नाचं आधिपत्य दिलं गेलं. अच्छा. म्हणजे सफायर जर आपण शब्द वापरला, जर बऱ्याच लोक म्हणतात की मी सफायर वापरतो, सफायर हा एक जातकुळी आहे की त्यांची भौमितिक रचना, त्यांचे हार्डनेस, त्यांचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्यांच्या टेक्निकल गोष्टी सेम असतात. पण तोच जेव्हा निळ्या रंगाचा होतो तेव्हा त्याला ब्लू सफायर म्हणतात, ज्याला आपण नीलम म्हणतो. मग त्याचं साधर्म्य हे शनिग्रहाशी जोडलं गेलंय. मग का जोडलं गेलंय? कारण त्याचा हार्डनेस शनिग्रहाशी मॅच होतो. मग हात जरा पिवळ्या रंगाचा होतो, येलो सफायर, तेव्हा आपण त्याला पुष्कराज म्हणतो आणि तो आपण गुरुग्रहाशी जोडला जातो. मोती हा चंद्राशी जोडला गेलाय. कोरल म्हणजे पोवळं हे मंगळाशी जोडलं गेलंय. हे ह्याच कारणामुळे जोडलं गेलंय, कारण हे सगळं पृथ्वीच्या पोटातनं नैसर्गिकरित्या बाहेर येतो, हे मॅनमेड नाहीत. मग आता धारण करणं म्हणजे काय? तर बेसिकली तुझ्या पत्रिकेमध्ये बाबा गुरुग्रहाच्या अमुक अमुक योगांमुळे तुझ्या पत्रिकेमध्ये ही वाईट योग येतोय, त्यामुळे तू जर पुष्कराज धारण केलास तर यू शुड रिमेंबर धिस की मी हा पुष्कराज, हा गुरुग्रह मला ह्या योगांमुळे अमुक अमुक त्रास देतोय, त्यामुळे गुरुजी मला त्रास देऊ नका, हे स्मरण करण्यासाठी तू पुष्कराज धारण केलेला असतो. अच्छा. म्हणजे हे स्मरण करण्यासाठी तू पुष्कराज धारण करायला पाहिजे. परत गोळी सिस्टीम वर्क होत नाही, त्यामुळे पुष्कराज धारण केला आता तुझं सगळं ओके होईल, नाही. इट इज अ रिमेंबरन्स. ते आपण रुद्राक्षाची माळ घेऊनच का मोजतो? का त्या रुद्राक्षाला किंमत आहे? कारण त्याला ते पारंपरिक त्यात गुणधर्म आहे. त्या माळ मोजताना आपण काय म्हणतो की हो की मी स्मरण करतोय, मला तू माझ्यावर लक्ष ठेव, तू माझ्यावर लक्ष ठेव, तू माझं सगळं चांगलं कर, मला योग्य वेळी योग्य बुद्धी दे. ही जी प्रार्थना आपण करताना परमेश्वराचं स्मरण करतो ती ही प्रार्थना आहे खडा धारण करणं म्हणजे. त्यामुळे हे सांगितलं गेलं पाहिजे की हा खडा तुम्ही कशासाठी धारण करताय. आणि मग परत तो स्पिरिच्युअलिटीचा विषय आला. गोळी सिस्टीम वर्क होत नाही आता, तर तुम्ही जर त्या ग्रहाचा जो मंत्र पारंपरिक आपल्याला व्यासमुनींनी दिलेला आहे त्याचा जर जेन्युइनरित्या अरे ह्या कारणासाठी मला हा त्रास होतोय आणि ह्याच्यासाठी मी हा मंत्र म्हणतोय असं जर मनापासून म्हटलं तरच तो मंत्र वर्क करतो. मग ती सुपर नॅचरल पॉवर जसं म्हणजे थोडक्यात म्हणजे अमेरिकेच्या H2 विजासाठी किंवा H4 विजासाठी जेव्हा 5 लाख लोक अपील करतात दर वर्षाला, आपण जेव्हा कॉन्सुलेटमध्ये जातो आणि तो ऑफिसर आपल्यासमोर आपल्याला प्रश्न विचारतो आणि मग तो ऑफिसर ठरवतो की हो तुझा विजा अप्रूव्ह झाला. म्हणजे ह्याचा अर्थ त्या ऑफिसर हा आपला त्यावेळचा परमेश्वर झाला असं आपण म्हणूया. त्याचा जर मूड नसेल तर तो विजा रिजेक्ट करेल, सिम्पल. किंवा त्याला जर तुमचं नियम पटले नाहीत तर. पण म्हणजे हा ऑफिसरच सर्व काय म्हणतो परमात्मा झाला का? नाही. त्याच्यावर अमेरिकेत कोणीतरी एक ऑफिसर बसलाय आणि त्याच्यावर प्रेसिडेंट नावाचा एक कोणीतरी मोठा अधिकारी बसलाय जो एक सही करतो एका डॉक्युमेंटवर आणि खालच्या 5 लाख लोकांचं भविष्य बदलतं. मग आदित्य ओक H1Bचा अप्लाय करेल, आदित्य ओक ट्रम्पला जाऊन सांगेल का ओ साहेब ती सही नका करू, आमच्या विजाची ते वाट लागते. असं होत नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळे ती जी शक्ती आहे त्या शक्तीला ॲटलिस्ट माझं वाईट होईल अशी बुद्धी होऊ नये अशी तरी आपण प्रार्थना करू शकतो. म्हणून खडे धारण करायचे असतात. अच्छा. धारण करणं कळलं की नाही? म्हणजे त्याला जर बुद्धी झाली की नाही आता मला कोणीच नको भारतात नाही आला, चल सगळे विजा बॅन करून टाका. अरे अशी तुला बुद्धी नको व्हायला बाबा. त्याच्यासाठी मी काय करू शकतो तर मी फक्त प्रार्थना करू शकतो आणि ती मनापासून करणं गरजेचं असतं. म्हणून हे खडे धारण करावेत. बरं. मग चुकीचा खडा धारण केल्याचे ॲडव्हर्स इफेक्टही होतात? हो, प्रचंड होतात. कशा प्रकारे? कारण ते परत तसंच आहे की चुकीच्या माणसाचं वर्शिप केल्यासारखं झालं. ज्या माणसाकडे ती शक्तीच नाहीये त्याला तू सांगत बसलास की सर माझं बघा, सर माझं बघा, सर माझं बघा, तर तो मनुष्य म्हणाल हा बघतो रे, थांब तुझं करतो रे. मग ऍक्च्युअली बस गेली बाजूनी आणि ही बस सुटेल म्हणून आपण या बसमध्ये वाट बघत बसतो. इतकी सिंपल अॅनालॉजी आहे ती. त्यामुळे बेसिकली खडे धारण करणं हे म्हणजे माझ्या आणि आमच्या ज्योतिषाच्या शिक्षण प्रणालीमध्ये आणि प्रॅक्टिसिंग सिस्टीम्समध्ये हे आम्ही खूप रेअर केसेसमध्ये रिकमेंड करतो. म्हणजे दरवेळेला काही तो वर्क होतोच असं नाही आहे, रादर बऱ्याचदा वर्क होतच नाही आहे. पण अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये काही वेळेला हे वर्क होतात. पण ते केस टू केस स्पेसिफिक आहे. त्याला कुठचंही काय म्हणतो आपण त्याला ठोक असं गणित नाही की हे 5 मुद्दे झाले की तुम्ही खडा घालाच, ते होईलच वर्क, असं नाही आहे. आणि त्याच्यामागे परत स्पिरिच्युअलिटी हा महत्त्वाचा मुद्दा ॲक्ट होतो. विदाऊट स्पिरिच्युअलिटी गोळी सिस्टीम वर्क होत नाही.
हो, आणि तू जे आता हे सांगितलंस की तू ज्या प्रकारे रेकमेंडेशन्स करतोस किंवा ज्या प्रकारे रेकमेंडेशन्स टाळतोस, याचा तर मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. कारण तू मला स्पष्टपणे सांगितलं होतंस, तू आयुष्यात कुठलाही खडा ह्या कारणासाठी धारण करू नकोस. तुला ऑर्नामेंटल आवडलं आणि हाऊस म्हणून करायचं असेल तर ते कर. ऑर्नामेंटल यूजसाठी आपण कुठचाही खडा कधीही कसाही घालू शकतो, त्याला काहीही बंधन नाहीये. परमनंट यूजसाठी मी 24 तास मला आवडलाय म्हणून घालणार ते मात्र टाळावं. आणि त्याच्यात सुद्धा हे 9च खडे आहेत. जेमॉलॉजीमध्ये 2700 खडे आहेत रे टोटल बघायला गेलं तर. त्यामुळे हे 9च खडे आहेत. ब्लू सफायर, येलो सफायर म्हणजे पुष्कराज नीलम, त्याच्यानंतर कॅट्साय म्हणजे ज्याला आपण मांजरेच्या डोळ्यासारखा म्हणतो, क्रायसोबेरल कॅट्साय, त्याच्यानंतर गोमेद म्हणजे ॲसोनाइट गार्नेट, त्याच्यानंतर नॅचरल पर्ल, त्याच्यानंतर नॅचरल कोरल, एमरल्ड म्हणजे पाचू आणि रुबी म्हणजे माणिक. हेच खडे फक्त 9 टाळा. बाकी तुम्हाला जर निळ्या रंगाचा खडा घालायचा आहे तर तुमच्याकडे टॅन्झानाइटचा ऑप्शन आहे, तुमच्याकडे ब्लू टोपाजचा ऑप्शन आहे. बाकी बरेच त्या रंगाचे तसेच खडे आहेत की नैसर्गिक अवेलेबल. येल्लो घालायचा आहे तुम्ही क्वार्ट्ज घाला, तुम्हाला मोती घालायचा आहे कल्चर्ड पर्ल घाला, तुम्हाला कोरल घालायचं आहे रोज क्वार्ट्ज घाला, तुम्हाला गार्नेट घालायचा आहे, तुमच्याकडे प्रचंड व्हरायटी आहे. तुम्हाला कॅट्साय घालायचा आहे, तुम्ही क्रायसोबेरल कॅट्साय घाला, क्वार्ट्ज कॅट्स, किती व्हरायटी आहे. असं नाही आहे की हे झालं की संपलं, असं नाही आहे. त्यामुळे रंगच आवडत असेल तर ब्लू सफायरपेक्षा महाग असलेले खडे आहेत. जाऊ दे, मी जेमॉलॉजीवर सरकत नाही आता, परंतु त्याच्याही पेक्षा महाग खडे आहेत घालायला. आणि हिरा महत्वाचं परत राहिला याच्यामध्ये. या सगळ्याचा सारांश फक्त इतकाच की तुम्हाला जर फक्त सौंदर्यवर्धनासाठी जर खडे परिधान करायचे असतील तर असंख्य ऑप्शन्स आहेत. विनाकारण अपघात टाळायचे असतील तर शक्यतो ह्या ठराविक खड्यांपासून शहाण्या माणसांना लांब राहायचं, जोपर्यंत ते पर्टिक्युलरली रेकमेंड केलं जात नाही तोपर्यंत. करेक्ट. बरं, चला, म्हणजे आतापर्यंत जी काही आपली साधकबाधक चर्चा झाली त्याच्यामध्ये आपण हे तरी आपण गृहीतक आम्ही मान्य केलं की पृथ्वीवरून जे काही आकाश दिसतं आणि ज्या काही अवकाशामध्ये हालचाली घडतात त्यानुसार ज्योतिषशास्त्र ठरतं आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे तू आता समजावून सांगितलं. बरोबर. आता आपण हे बोललो पृथ्वीवरच्या मनुष्य प्राण्याबद्दल. हो, आता मनुष्या व्यतिरिक्त इतर असंख्य प्रजाती आहेतच की. मला वाटलंच डोळ्यात मी वाचलाच हा प्रश्न, परफेक्ट वाचला मी. बोल बोल बोल, मला प्रश्न कळलाय पण लोकांसाठी अगदी मी वैयक्तिक प्रश्न विचारतो. माझ्या घरात पाळलेला कुत्रा आहे, त्याला मी अगदी माझ्या मुलासारखा मानतो. मग त्याची पत्रिका मांडून त्याचं काही तू सांगू शकतोस का? थोडक्यात काय तर मनुष्य जात सोडल्यास इतर ज्या काही सजीव प्रजाती पृथ्वीवरती आज अस्तित्वात आहेत त्यांच्यावरती ज्योतिषशास्त्राचा काही परिणाम असतो का नसतो का, काय त्यांच्यावर काय प्रभाव आहे, त्यांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र काय म्हणतं? अगदी बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र वर्क करत नाही. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की इथे माणसाचं आयुष्य 75 वर्ष हे ग्राह्य धरून ह्या निरीक्षण नोंदी केल्या गेलेल्या आहेत. कळलं की नाही? म्हणजे 75 वर्ष म्हटल्यानंतर 24 तासाचा दिवस झाला, त्यात सूर्याच्या 2 सायकल झाल्या किंवा 1 सायकल झाली, चंद्राची 1 सायकल झाली, मग गुरुच्या 5 सायकल झाल्या, शनीच्या 30 सायकल झाल्या. मग आता जर आपल्याला कुत्र्याची पत्रिका करायची असेल, आपण असं गृहीत धरूया, तर ह्या बाबतीमध्ये अतिशय वेगळा आणि सायंटिफिक विचार असा व्हायला पाहिजे की 75 म्हणजे 10. कुत्र्याचं आयुष्य आपण 12 वर्ष मानू, चल ॲव्हरेज 12, जसं आपण माणसाचं सरासरी 75 वर्ष, 10च वर्ष मानूया, चल 10 वर्ष मानूया. किंवा आपण हे गणित मानू चालूया की असंही म्हणतात की एव्हरी ह्युमन इयर इक्वल्स टू 7 डॉग इयर्स. तशा अनुषंगाने आपल्याला गणित बदलावं. एवढं कॉम्प्लिकेट करायलाच नको. मी म्हणतो मला काय कुत्रे पाळायचा अनुभव नसल्यामुळे, पण मी असं हे कम्पेअर करतो की 75 वर्ष जर माणसाचं आयुष्य करून ही निरीक्षण शक्ती जर निरीक्षण परिमाणं जर मानली गेली असतील आणि मानली गेली आहेत, तर कुत्र्याचं आयुष्य 10 वर्ष जर असेल तर 75 वर्ष म्हणजे 10 वर्ष. सो 1 वर्ष म्हणजे किती झालं माणसाचे? कुत्र्याचं 1 वर्ष म्हणजे माणसाचे 7.5 वर्ष झाली. बरोबर आहे. म्हणजे मग हा निसर्गाचा स्पीड किती वाढवायला लागेल आपल्याला. म्हणजे हे गणित जरी आपण बदललं तरी तो प्रवासाचा वेग तोच आहे, तो बदलणार नाही. आणि प्रवासाचा वेग तोच असल्यामुळे आपण किती झूम इन करू शकतो ह्या वेगामुळे मर्यादा आहे. की 75 वर्षाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त 15 दिवसाचंच येणाऱ्या परिस्थितीचं प्रेडिक्शन करू शकतो. आणि हे सुद्धा मी खूप क्रिटिकल जाऊन सांगतो, ऍक्च्युली 1 महिना. म्हणजे पुढच्या महिन्यात कौस्तुभ तुला अमुक नोकरी मिळायचा चांगला योग आहे हे मी सांगू शकतो, पण पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला दुपारी 2:30 वाजता तुला हे नाही सांगता येत, कारण आपल्याकडे त्या
निसर्गाच्या वेगामुळे ह्याच्यापेक्षा जास्ती झूम इन करण्याची शक्तीच नाहीये. मग ही शक्ती जर निर्माण करायची असेल तर निसर्गातल्या, जसं तू म्हटलास की चंद्र का नाही, धूमकेतू का नाही, मग अजून वेगवान माणसांच्या, वेगवान ग्रहांच्या किंवा ताऱ्यांच्या मुवमेंटचा माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो तो बघायला लागेल. मग कदाचित कुत्र्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र वर्क करेल कारण तो जास्ती वेगवान आहे, कदाचित शनीचे चंद्र वर्क करतील, ते जास्ती वेगवान आहेत, पण असा अजून अभ्यास कोणीही केलेला नाही. त्यामुळे तो निरीक्षण परिमाण हे माणसाच्या 75 वर्षाच्या आयुष्यात स्ट्रेच केल्यामुळे कुत्र्याच्या 10 वर्षाच्या, एका वर्षात 7.5 वर्ष जर माणसाची होत असतील तर कसं तो गुरु कंप्रेस करायचा सांग, किंवा त्या गुरुचा वेग या 7.5 वर्षात कसा आणायचा आपण. मग मुंगीचं आयुष्य, माशीचं आयुष्य 46 दिवस असेल तर 75 वर्षाचं आयुष्य 46 दिवसात कसं मांडायचं आपण. त्याच्यामुळे पत्रिका होणार नाही असं नाहीये, परंतु त्या दृष्टिकोनातनं असा सायंटिफिक अभ्यास झाला नाहीये आणि तो माहिती नाही मला होईल की नाही, पण झाला तर आपण कुत्र्याची पत्रिका नक्कीच करू शकतो. म्हणजे मानवेतर प्राण्यांसाठीचं ज्योतिषशास्त्र हा विचार आतापर्यंत कोणी केलेला नाहीये आणि त्याची गरजच नाही, गरज पडलेली नाही. बरोबर. मुख्य महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक कुत्रा जेव्हा पाळतो आणि काही काळाने त्याचा जेव्हा देहांत होतो तेव्हा आपण दुसरा कुत्रा आणतो. किंवा अगदी दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर की आपल्या लेखी प्राण्यांसाठी भविष्याचा प्रश्न हा फक्त मालकावर खायला काय मिळणार संपला विषय, याच्या पलीकडे त्यांची भ्रांत संपलेली असते. सो कुत्र्याला चांगला मालक मिळाला की कुत्र्याचं आयुष्य सुखात गेलं, आणि मालकाला चांगला कुत्रा मिळाला की मालकाचं आयुष्य सुखात गेलं. ॲज सिंपल ॲज. पत्रिका करायची गरज लागली कुठे इथे. वा. चला मग आता आपण हे मानून चालू की पृथ्वीवरच्या बाकी प्राण्यांचा आपण सोडून द्या, फक्त मानवाचा विचार करूया. आता आपण अशा काळात जगतो आहोत की जेव्हा आपण परग्रहावर सुद्धा वस्ती करू त्या काही नजीकच्या भविष्यामध्ये किंवा दूरस्थ भविष्यामध्ये, ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. बरोबर. मग उद्या चंद्रावरती जन्माला आलेल्या व्यक्तीचं ज्योतिषशास्त्र काय असेल, मंगळावरती जर जाऊन आपण वस्ती केली तर तिथे जन्माला येणाऱ्या मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र कशा प्रकारे वर्क करेल. अगदी बरोबर. परत दोन प्रकारे याचे उत्तर देऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे मंगळावर मनुष्य जन्माला येऊ दे, मग आपण त्याच्या पत्रिकेचा विचार करू. त्यातलं पळपुटेपणाचं उत्तर झालं असं मी सांगेन. कारण का बऱ्याच वेळेला अशी प्रश्न विचारले जातात आणि मग अशी उत्तर दिली जातात की चंद्रावर माणूस जन्माला आलाय कुठे, आला की बघू. नाही, बरोबर आहे, म्हणजे लॉजिकली हे उत्तर बरोबर आहे कारण अजून आला नाहीये. पण जर चंद्रावर मनुष्य खरंच जन्माला आला तर काय करायला लागेल. ज्याप्रमाणे पृथ्वीचा अभ्यास केलेला आहे की पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या परिस्थितीनुसार पृथ्वीवर होणाऱ्या माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती, हे जे परिमाण आणि हे जे निकाल नोंदवून ठेवलेले आहेत, तसं आधी चंद्रावरच्या जन्माला आलेल्या माणसाचं ॲव्हरेज आयुष्य काढायला लागेल. पहिली पायरी की बाबा हा चंद्रावर जन्माला आलाय म्हणून हा किती वर्ष जगतोय. नेसेसरीली 75 वर्ष जगेल असं सांगता येतं का, नाही माहिती. 35 असेल, 45 असेल, 75 असेल, 105 असेल, 150 असेल. त्यामुळे आधी पहिलं माणसाचं ॲव्हरेज आयुष्य काढायला लागेल, त्याला 1000 वर्ष जातील. ती 1000 वर्ष गेल्यानंतर मग चंद्राच्या भोवती तिथे राहून चंद्राच्या प्रमाणे सूर्य कधी मावळतोय, चंद्र कधी मावळतोय किंवा पृथ्वी कधी, कारण चंद्राच्या पत्रिकेत पृथ्वी असेल तसं पृथ्वीच्या पत्रिकेत चंद्र असतो. बरोबर आहे. त्यामुळे मग चंद्राच्या पत्रिकेत पृथ्वीचं भ्रमण काय आहे, शनीचं भ्रमण काय, गुरुचं भ्रमण काय, ह्याच्या नोंदी करायला लागतील, ज्याला परत 1000 वर्ष लागतील. आणि मग त्या नोंदी करून झाल्यानंतर जन्माला आलेल्या माणसांना त्या नोंदी जोडाव्या लागतील. जसं आपण म्हटलं की पूर्व क्षितिजावर रवी किंवा सूर्य असताना हा मनुष्य बलवान असतो, शरीर त्याचं धडधाकट असतं, दिसायला सुंदर असतो, राजकीय त्याला पाठबळ असतं. तसं चंद्राच्या पूर्व क्षितिजावर पृथ्वी असल्यानंतर त्या माणसात काय गुण दिसतात ह्याचे नोंदी करायला लागतील. आणि मग अशा नोंदी करून झाल्यानंतर ते जे ज्योतिषशास्त्र तयार होईल हे चांद्रीय ज्योतिषशास्त्र असेल एवढं मात्र नक्की. पण त्याच्यासाठी जी प्रोसेस पृथ्वीवर झालेली आहे तीच सगळी प्रोसेस शून्यापासून पुन्हा करावी लागेल. आणि ही सगळ्या ग्रहांवर शक्य आहे. पण सगळ्या ग्रहांवर करण्यासाठी, कारण कालमापन झालं परत, आपल्याकडे 24 तासात सूर्य हे दिवसाची रात्र होते, तिकडे कालमापन पद्धती बदलली, तिकडे राशीही बदलतील, बदलल्या, काय म्हणतो आकाशाचे स्थानं बदलली. मंगळावर जर गेल्यानंतर मंगळाची स्थानं बदलली, मंगळाचं परिभ्रमण बदललं, मंगळावरनं पृथ्वीचं परिभ्रमण बदललं, सगळंच बदललंय ना पॅरामीटर्स. म्हणजे थोडक्यात पेटीच्या भाषेत सांगायचं तर स्केल चेंज झाली. जिथे पांढरी 4 होता तिथे पांढरी 5 आला, अरे बापरे सगळं डिझाईनच बदललं, चला पहिल्यापासून कामाला लागा, असं होईल ते. त्यामुळे अगदीच शक्य नाही का,
तर मग हायपोथेटिकली येस पॉसिबल आहे, परंतु प्रोसेस एवढी मोठी आहे. बरं, चला आता आपण सगळ्या ग्रहांची भ्रमंती करत पुन्हा एकदा पृथ्वीवरती येऊया. पृथ्वीवरती आज आपण जे कोणी शाश्वत जिवंत माणसं आहोत, आणि आजचा भाग ऐकल्यानंतर म्हणजे ऑलरेडी काही लोकांना ज्योतिषशास्त्रामध्ये रस असतोच, प्रचंड रस असतो. आता तू जी काही आमच्यासमोर विवेचन मांडलंस त्या विवेचनाला अनुसरून अत्यंत शास्त्रीय आणि प्रांजळ पद्धतीनं, प्रामाणिक आणि नितळ पद्धतीनं जर कोणी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला घेत असेल तर त्याच्यासाठी आदर्श ज्योतिषी कसा असावा, वा, ह्याचं काय सांगशील तू? आदर्श ज्योतिषी हा आदर्श डॉक्टर सारखा असावा, सगळ्यात महत्त्वाचं. त्याला एकतर समोरच्या माणसाची व्यथा उत्तम पद्धतीने कळावी, किंवा व्यथा हा शब्द मी खूपच संकोची वृत्तीने म्हणतोय असं मी म्हणेन, त्या समोरच्या माणसाची परिस्थिती त्याला उत्तम कळावी. मग कदाचित चांगली असेल, कारण असंही असतं की सर मला आता ना हे लोक म्हणतात की माझ्याकडे अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट करायला येतात, मी ती घेऊ का नको? चांगली परिस्थिती आहे ना, कोणीतरी पैसे इन्व्हेस्ट करता येतात. त्यामुळे समोरच्या माणसाची परिस्थिती त्या माणसाला ज्योतिषाला उत्तम कळावी. त्या परिस्थितीपासनं त्या माणसाला नक्की आउटकम काय हवा आहे, म्हणजे आउटपुट काय द्यायचं आहे, हे त्या ज्योतिषाला उत्तम समजून घ्यायची क्षमता असावी. की बाबा या माणसाला अच्छा, म्हणजे माझ्याकडे आता एक मनुष्य असं म्हणतोय की XYZ अमाऊंट मला तो माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे, पण सर मी तुम्हाला सांगतो ना हे XYZ आहेत ना, ह्याचं मी 100 टाइम्स करून दाखवणार आहे. अरे बापरे, म्हणजे गडबड झाली. XYZचे X100 होतील का? तर नाही होणार आहेत. म्हणजे ह्याच्या अपेक्षा चुकल्या आहेत, म्हणजे ह्याचा आउटपुट प्रॉडक्ट टू आउटपुट रेशो चुकतोय. हे ज्योतिषाला कळावं, ज्योतिषाला की बाबा तुला थांब, थोडासा खाली आहे, इतपत करून बघ, मग पुढे आपण जाऊया सारखं. म्हणजे बेसिकली ती परिस्थिती कळावी, त्या माणसाचा आउटपुट कळावा, आणि त्याच्यानंतर त्या माणसाचं खरंच भलं व्हावं ह्या वृत्तीने ज्योतिषाने त्या माणसाला सल्ला द्यावा. सत्कर्म. आणि त्या माणसाला मी म्हटल्याप्रमाणे ही जाणीव करून द्यावी की बाई तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही. मी फक्त इथे तुला गुगल मॅप्स काढून द्यायला बसलेलो आहे, जो तुझ्याकडे नाही आहे आता. हा तुझा मॅप आहे, इथे खड्डे आहेत, इथे स्पीड ब्रेकर आहे, इथे टर्न आहे, इथे घाट आहे, इथे पाऊस आहे, इथे डोंगर आहे. आता गाडी कशी चालवायची आहे तू ठरव बाबा. आणि ती गाडी काढल्यानंतर वाटेत ट्रॅफिक कधी कसा कुठे लागेल हे हा मी देऊ शकतो, पण आता इथे ट्रॅफिक आहे, पुढे जाशील तेव्हा ट्रॅफिक नसतो. आपण बघतो की दादरवरनं विरार रोडला जायला किती वेळ लागेल, याचं कोण मुंबईत उत्तर देऊ शकेल सांग मला? कोणी नाही. गुगल मॅप तरी देऊ शकतं. आपल्याला चांगली गाडी चालवायला पाहिजे ना, सेम लाईक दॅट. पण दादरवरनं मीरा रोडला जाताना 5 ब्रिज लागतील हे नक्की आहेत की नाही? तो ते ब्रिज तर सांगू शकतो की हा पण ब्रिज आहे, हा पण ब्रिज आहे, हा पण ब्रिजवर काय होईल हे तुला गाडी चालवायला लागेल, तसं आहे. त्यामुळे ज्योतिषाने ती वृत्ती ठेवावी की मला समोरच्याचं चांगलंच करायचं आहे, आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा, आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा हा योग्य आणि आपल्याला जेवढं नक्की माहिती आहे तेवढंच बोलावं, आणि समोरच्याच्या वृत्तीचा गैरफायदा घेऊ नये, असा आदर्श ज्योतिषी असावा. वा 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 गुरुजी, तुमच्या निमित्तानं मला उगाच मी रुद्राक्षाच्या माळा आणि असं आणि काहीतरी घालून बसलो असं दिसायला लागलं प्रेक्षकांसाठी, म्हणून मी सांगतो, मी याला लाडानं, प्रेमानं किंवा खवचटपणानं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मी जनरली गुरुजीच म्हणतो. आदित्य, तुझ्या योगानं आज आम्हाला ज्योतिषशास्त्राकडे अत्यंत डोळसपणे बघण्याची एक दृष्टी मिळाली, आणि ही तू आम्हाला इतकी छान पद्धतीनं उलगडून सांगितलंस, समजावून सांगितलंस, याबद्दल खरंच तुझे खूप खूप मनापासून आभार. आणि मी परत हेच सांगतो की ह्याच्यामध्ये अतिशय मोठा वाटा हा माझ्या वडिलांचा आहे, आणि त्यांनी माझ्यावर गेली 40 वर्ष ह्या शास्त्रीय पद्धतीच्या ज्योतिषाचे आणि शास्त्रीय पद्धतीच्या परिमाणांचे आणि परिणामांचे जे संस्कार केलेले आहेत, आणि त्यांच्या गुरुजींनी त्यांच्यावर जे संस्कार केलेले आहेत, त्यांचे जे पाश्चिमात्य गुरुजी जी पुस्तकं बाबांनी वाचली त्याचे सर्व लेखक, चायनीज ॲस्ट्रॉलॉजी शिकताना चायनीज परंपरेतले झेन मायथॉलॉजी असेल, लिंक्विजिंग असेल, त्याच्यानंतर आयजिंग विचारप्रणाली असेल, या सगळ्या विचारप्रणालींचा हा एकत्रितपणे केलेला हा विचार आहे. म्हणजे मी रसिकांना सांगेन की भारतीय शास्त्रीय ज्योतिषशास्त्र इतकं त्याच्यापुरतं, अर्थात भारतीय शास्त्रीय ज्योतिषशास्त्र हे तितकंच श्रेष्ठ, तितकंच मोठं आहेच, पण त्याच्या जोडीला जगात सुद्धा अशी ही शास्त्र आहेत की ज्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे वर्क होतात, आणि हा सगळ्यांचा हा सारासार विचार करून जे आज मी विचार मांडलेले आहेत, हे असं आपण म्हणूया की वर्ल्ड ॲस्ट्रॉलॉजीचा हा एक त्याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा हे त्याचं सार आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा वाटा माझ्या वडिलांचा,
आणि त्याच्यानंतर मग बाबांचे सगळे गुरुजी आणि नंतर माझे दोन्ही भाऊ आनंद आणि आमोद हे आमच्याकडे एक ॲस्ट्रॉलॉजी ड्यूड्स नावाचा आमचा एक ग्रुप आहे ज्याच्यावर आमची ही सगळी चर्चा चालू असते. आणि जसं देण्याघेण्याने देवाणघेवाण करून अनुभवांनी आपण श्रीमंत होतो तसे आमच्यातही ह्या चर्चा चालतात. त्यामुळे त्या दोघांचा सुद्धा या सगळ्या सारासार विचारबुद्धीमध्ये खूप वाटा आहे. त्यामुळे या सगळ्यांचे आभार आणि विशेष करून मी जाई काजळ आणि स्मृतिगंधचे आभार मानेन, कारण मी सुद्धा ह्याच टीमचा एक भाग आहे आभाराची माणसाचा. परंतु आपलीच आपलेच बॅटिंग जरी असं असलं तरी सुद्धा हा क्लिष्ट आणि किचकट विषय आपल्याकडे मांडण्याची आपल्याला हा प्लॅटफॉर्मच मुळात उपलब्ध करून दिल्याबद्दल जाई काजळ आणि स्मृतिगंधचे मी आज वक्ता म्हणून आभार मानतो. वा, तू आता ज्या कोणाचं वर्णन केलं, ज्या कोणाची नावं घेतलीस ते सगळे तुझे गुरु, परात्पर गुरु, यांना सगळ्यांना आमच्याकडून अत्यंत विनम्र वंदन. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू देत. आणि जाई काजळ आणि स्मृतिगंधचा हा स्नेह आणि त्यांचा पाठिंबा हा सुद्धा आपल्या पत्रिकेच्या योगातून कधीही ढळू नये. यासाठी जी चांगली कर्म करायला लागतील ती आपण करत आहोत आणि ती करत राहू, एवढी शाश्वती मी तुम्हाला प्रेक्षक हो तुम्हाला देतो. आणि या सगळ्या परिवारातर्फे तुझ्यासाठी ही एक छोटीशी भेट, तिचा तू स्वीकार करावास. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवा. आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि अशाच विविध विषयांवरच्या चर्चा ऐकण्यासाठी बघत रहा आभाळाची माणसं. आणि त्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.